वैष्णवी आत्महत्या प्रकरणी 7 दिवसांनंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक। पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांकडून अटक झाल्याची माहिती। राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना आज शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केले जाणार। त्याआधी औंध रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली। राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला स्वारगेट परिसरातून अटक। बावधन पोलिसांची माहिती, आरोपींना अटक करण्यासाठी 6 पथकं तैनात करण्यात आली होती। प्रकरण लॉजिकल एंडपर्यंत नेऊ, अजित पवारांची प्रतिक्रिया। अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माच कायम। बावधन पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा, सुनेच्या आत्महत्येवर पश्चाताप होतो का सवालावर नकारार्थी उत्तर। हगवणेनं माजोरडेपणानं नकारार्थी हलवला हात। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये आलिशान गाड्यांमधून प्रवास करत होता आणि आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम। औंधमध्ये हगवणे असताना अटक का केली नाही, पुणे पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेचा अटकेआधीचा व्हिडिओ समोर। दोघंही तळेगावमधील एका हॉटेलमध्ये जेवतानाचा सीसीटीव्ही समोर। आजच्या काळामध्ये सून आणि मुलीमध्ये फरक केला जातो हे दुर्दैवी। वैष्णवी आत्महत्या प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, तर पोलीस योग्य ती कारवाई करतील, नियमामध्ये बसत असेल तर मकोका देखील लावणार, फडणवीसांची ग्वाही। कारण नसताना हगवणे प्रकरणामध्ये बदनामी, अजित पवारांची प्रतिक्रिया। दोषींवर कठोर कारवाई करण्यात यासाठी पोलिसांना अगोदरच सूचना, कुणालाही सोडणार नाही, अजित पवारांची ग्वाही। रुपाली चाकणकर पुणे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची घेणार भेट। पौड पोलीस ठाण्यामध्ये मयुरी जगताप यांनी दिली होती तक्रार। अकोल्यामध्ये महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट नाराज। हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या भूमिकेवरून टीका होत असल्यामुळे पक्षातला एक गट अस्वस्थ। नाराज गटानं चाकणकरांची तक्रार अजित पवारांकडे केली। हगवणे कुटुंबाला असा धडा शिकवला जाईल की पुन्हा कोणी लेकी बाळेला हात लावायचा विचार करणार नाही। आरोपीच्या अटकेनंतर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया। अजित पवार आज वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेणार, कठोरात कठोर कारवाई करणार, हगवणे कुटुंबातील कोणालाही सोडणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। हुंडामुक्त महाराष्ट्र, हिंसामुक्त कुटुंब, खासदार सुप्रिया सुळेंचा एल्गार। 22 जून पासून दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सुप्रिया सुळेंची हुंडा विरोधी आंदोलनाची हाक। हगवणे कुटुंबियांना जन्मठेप व्हावी, हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापची मागणी। पोलीस त्यांचा बचाव करत होते असं वाटत नसल्याची ही प्रतिक्रिया। मयुरी जगतापनं तक्रार दिली त्यावेळी कोण पोलीस अधिकारी होते त्याचा तपास करून त्यांचं निलंबन केलं पाहिजे। चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। मयुरीच्या तक्रारीची दखल घेतली असती तर वैष्णवी आज आपल्यात असली असती, अशी ही प्रतिक्रिया। वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये माझा नवरा सुशील हगवणे यांना गोवण्यात आलाय। हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप यांचं वक्तव्य, तर लवकरच अजितदादांची भेट घेणार, जगताप यांची प्रतिक्रिया। राजेंद्र हगवणेंना आधीच अटक व्हायला हवी होती, मात्र माध्यमांनी बातमी दाखवल्यानंतर 7 दिवसांनी आरोपींना अटक करण्यात आली, वैष्णवीच्या वडिलांची प्रतिक्रिया। वैष्णवीच्या नणंदेचा मित्र निलेश चव्हाणही पत्नीचा छळ करत असल्याचं समोर। स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्यानं स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड। पत्नीच्या तक्रारीवरून निलेश चव्हाणवर याआधीच गुन्हा दाखल। पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल। कसपटे कुटुंबीय बाळाची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांना बंदूक दाखवून धमकावल्याच्या आरोपानंतर गुन्हा दाखल। आजकाल गुन्हा करणं आणि फरार होणं ही एक स्टाईल झाली आहे। खासदार वर्षा गायकवाड यांची टीका। फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये सगळे आरोपी आधी फरार, मग त्यांना अटक। महिला आयोगाची भूमिकाही संशयास्पद, गायकवाडांचं टीका। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण अद्याप फरार। या प्रकरणातील तपासाबाबत पोलीस आणि महिला आयोगाकडून हलगर्जीपणा, सुषमा अंधारेंचा आरोप। हगवणेंना राजकीय आणि पोलिसांचं पाठबळ, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांचा पोलिसांच्या भूमिकेवरच संशय। हगवणे नाही तर पक्षात घेतलेली सर्व लोक तपासा, गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना सल्ला। जळगाव जिल्ह्यातले जे लोक पक्षात घेतले त्यांनाही तपासा, त्यांचं असंच प्रकरण बाहेर निघेल। गुलाबराव पाटील यांची नाव न घेता गुलाबराव देवकरांवर टीका। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। यावेळी वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर।
वैष्णवी हगवणे प्रकरण अतिशय गंभीर, नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. या प्रकरणी उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करावी अशी कसपटे कुटुंबाची मागणी असल्याची माहिती. छगन भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं जाहीर. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांकडे. या आधीच्या सरकारमध्येही भुजबळांकडेच होतं अन्न आणि नागरी पुरवठा खातं. भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. भाजप आमदार संदीप जोशींचे मंत्री संजय राठोडांवर गंभीर आरोप. मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये पैसे घेऊन 8 अधिकाऱ्यांची बेकायदा नेमणूक केल्याचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्र लिहित केली चौकशीची मागणी. पक्षांतर्गत वाद आणि अंतर्गत गटबाजीमुळे भाजपच्या 22 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती रखडली. बीड, लातूर, संभाजीनगर, दक्षिण मुंबईसह 22 जिल्हाध्यक्षांच्या नावावर अद्याप एकमत नाही, सूत्रांची माहिती. रद्द केलेली सर्व जन्म प्रमाणपत्र शासनाकडे जमा करा. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना महसूल विभागाचा मोठा दणका. जन्म प्रमाणपत्र देताना महसूल विभागानं एसओपीचा वापर करावा, महसूल विभागाचे आदेश. राज्यातील पोलीस उपायुक्त अधीक्षक पदावरील 21 IPS अधिकाऱ्यांची गुरुवारी बदली. गृह विभागाकडून बदली. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता 26 मे पासून सुरुवात. 3 जूनपर्यंत भरता येणार अर्ज. 10 जूनला पहिली यादी जाहीर होणार. तांत्रिक अडचणीनंतर शिक्षण विभागाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर. शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तकं. राज्यातील 1 कोटी विद्यार्थी लाभार्थी. यासाठी केंद्राकडून राज्याच्या शिक्षण विभागाला 313 कोटी रुपयांचा निधी मंजूर. मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मिशन 150 राबवलं जाणार. मुंबई महापालिका जिंकणं हा भाजपचा प्रयत्न. युतीमध्ये असताना अनेक वर्ष शिवसेनेकडे होती सत्ता. ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार अजय चौधरींच्या आईचं वृद्धापकाळानं निधन. उद्धव ठाकरेंनी घेतली अजय चौधरींची सांत्वनपर भेट. सलमान खानच्या सुरक्षेमध्ये बदल करण्याचा विचार. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला तिची ओळख पटवावी लागणार, सूत्रांची माहिती. ठाणे शहरामध्ये आढळले कोरोनाचे 3 रुग्ण. महापालिकेच्या आरोग्य विभाग सतर्क. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 19 खाटांचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आल्याची माहिती. मुंबईमध्ये पहिल्याच पावसामध्ये सखल भागात पाणी साचल्याच्या घटना समोर. फक्त 65% मान्सून पूर्वी नालेसफाई झाल्याचं पालिकेकडून स्पष्ट. त्यामुळे पुन्हा मुंबई तुंबणार का, असा सवाल. मुंबई शहरासह पूर्व उपनगरामध्ये 28 मे रोजी 15% पाणी कपात. पांढरापूर येथील उदंचन केंद्रामध्ये दाब वाढ नियंत्रण टाकी कार्यान्वित करण्याचं काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे पाणी कपात. मुंबई आणि उपनगरांना जोडणाऱ्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्डे भरण्यात येणार. त्याची पावसाळापूर्व डागडुजी देखील केली जाणार. पालिका प्रशासनाकडून यासाठी 13 कोटींचा खर्च करण्यात येणार. सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठक. शहापूर नगरपंचायत पाणीपुरवठा योजना मार्गी. जून अखेरपर्यंत मंजुरी देण्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांचं आश्वासन. नवी मुंबईमध्ये अजब अपघात. गाडी चालवताना हृदयविकाराचा धक्का. हृदयविकाराच्या झटक्यामुळे कार चालकानं एकाला उडवलं. यामध्ये एकाचा मृत्यू तर 15 मिनिटं हृदय बंद पडूनही कार चालकाचे मात्र वाचले प्राण. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्याला फटका. ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या वाड्याची कौलं आणि लाकडी भाग निखळले. प्रशासनानं तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घ्यावं, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. भर पावसामध्ये अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी. सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिकं देखील धोक्यात. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कोरेगावमध्ये मान्सून पूर्व पावसाचा उडीद पिकाला फटका. प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. दक्षिण सोलापूरमध्ये मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. दक्षिण सोलापुरातील मनमोळी इथं पावसामुळे खरबूज पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी प्रभाकर पाटील यांच्या शेतातील पिकांचं झालं पाणी. पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. साताऱ्यातील कराडच्या तासवडे MIDCमध्ये 6 कोटींचं कोकेन ड्रग्ज पकडलं. सूर्यप्रभा फार्मकेन कंपनीमध्ये सापडलं 1370 ग्रॅम कोकेन. 5 संशयितांना घेतलं ताब्यात.
नाशिक कुंभमेळ्यामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस शाही स्नान घाला, महिला आखाड्याच्या प्रमुख त्रिकाल भवंता सरस्वती महाराज यांची माहिती। अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूरमध्ये सकल हिंदू समाजाचं आंदोलन, श्री क्षेत्र शनिशिंगणापूरमधील शनिदेवाच्या चौथ्यावर मुस्लिम बांधवांच्या हातानं काम करून घेतल्याचा आरोप, शनिदेवाची शिळा अपवित्र झाल्याचं म्हणत शनिदेवाला शिळेला पंचामृतानं केला अभिषेक। मंत्री छगन भुजबळ साई दरबारी, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ साई चरणी लीन। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग तब्बल 56 तासांनी आटोक्यात, आगीमुळे होणारा संभाव्य धोका टळला, कोलिंगचं काम सुरू। आग लागलेल्या नाशिकमधील जिंदाल कंपनीची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून पाहणी, अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये टावाळखोरांकडून मध्यरात्री गाड्यांची तोडफोड असे प्रकार आता सर्रास सुरू असून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलावीत, नाशिककरांची मागणी। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना जवान संदीप गायकर शहीद, अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा यांच्या मूळ गावी उद्या होणार अंत्यसंस्कार। किश्तवाडमध्ये सुरू असलेल्या चकमकीमध्ये शहीद झालेले जवान संदीप गायकर यांना जम्मूमध्ये मानवंदना, त्यानंतर पार्थिव अहिल्यानगरमधील ब्राह्मणवाडा मूळ गावी रवाना। नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या 10 ते 12 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसानग्रस्त भागाची खासदार गोवाल पाडवींकडून पाहणी, रखडलेले पंचनामे त्वरित पूर्ण करून शासनाला अहवाल पाठवण्याचे दिले आदेश। बुलढाण्याच्या असोला बुद्रुकमध्ये दिव्यांग ग्रामसेवकाला ग्रामस्थांकडून मारहाण, पंतप्रधान घरकुल योजनेचा सर्व्हे करताना केली मारहाण, आरोपींवर गुन्हा दाखल। भंडाऱ्यामध्ये अल्टो गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातामध्ये चालकाचा मृत्यू, टायर फुटल्यामुळे डिवायडरवरून विरुद्ध दिशेने धावणाऱ्या ट्रकवर वाहनाची धडक, भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरची घटना। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये वाळूची अवैध वाहतूक, ट्रॅक्टरमधून वाळूच्या वाहतुकीचा व्हिडिओ व्हायरल, यामुळे सरकारनं जाहीर केलेल्या वाळू धोरणावर प्रश्नचिन्ह। बीड जिल्ह्यामध्ये पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाचा चोरट्यांवर गोळीबार, लिंबा गणेश परिसरामध्ये पवनचक्की साहित्य चोरणाऱ्यांवर गोळीबार, सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारामध्ये जखमी चोराचा उपचारादरम्यान मृत्यू तर 1 जखमी। बीडमध्ये शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरांकडून अजित पवारांचे आभार व्यक्त करणारे बॅनर, अजित पवारांनी 4 दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीमध्ये क्षीरसागर यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यामुळे मानले आभार, मात्र बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। लातूरच्या रेणा नदीवरील 3 बॅरेजचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, आपत्ती व्यवस्थापनाकडून बचाव आणि शुद्ध पथक तयार। धाराशिव जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, भर उन्हाळ्यामध्ये तब्बल 7 मंडळांमध्ये अतिवृष्टी, फळबागांसह भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान, अनेक ठिकाणी झाडं, विद्युत खांब पडलं, तारा तुटण्याचेही घडले प्रकार। लातूरच्या रेणा नदीवरील 3 बॅरेजचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, आपत्ती व्यवस्थापनाकडून बचाव आणि शुद्ध पथक तयार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।